MSBT बोर्डने तर आम्हाला धप्पाच दिला. तर आज होता थर्ड सेमचा रिझल्ट. एवढे चांगले हसते खेळते चेडे थोड्याच वेळाने उतरून गेले. तर काय विषय पब्लिक चला सांगतो, त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. सो हॅलो गायज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. आज सकाळपासूनच वाटत होतं काहीतरी होईल असं, पण काय होईल हेच माहित नव्हतं. कॉलेजमध्ये येऊन गेलो आणि आपलं काम करायला लागलो. प्रेझेंटी वगैरे मार्क करून घेतले आणि कोणालाच माहित नव्हतं की आज लागणार आहे आमचा डिप्लोमाचा रिझल्ट. कारण रिझल्ट डिक्लेअर तर सेकंड वीक मध्ये झाला होता. पण काय माहित आमच्या बोर्डला कायमच चूल असते, टाइमच्या अगोदर सरप्राईज करून टाकते आम्हाला. सर्वजण त्यांचं काम करत होते, कोणीच एक्सपेक्ट नव्हतं केलं रिझल्टचं. आणि लगेच दुपारून रिझल्ट डिक्लेअर झाला. आणि आता याला बघा फुल धुरंधर स्टाईल मध्ये एंट्री मारतोय. याला बघून तर याचा रिझल्ट विचारण्याची गरज पण नाही. आणि सर्वजण त्यांचा रिझल्ट चेक करत होते. आणि हा भाऊ माझा सीट नंबर विचारत होता. त्याला म्हटलं बोथून तुला चेक कर, म्हटलं कशाला उगाच. सर्व मुलं मोबाईल मध्ये घुसून होते, फर्स्ट इयर पासून तर थर्ड इयर पर्यंत सर्व. बाकीचे पास झाले तर जास्तीचे फेलच होत होते. कोणाचे 3 बॅग तर कोणाचे पूर्ण पॅनलच. आता हे सर्व बघून तर माझी तर पूर्ण फाटतच होती. शेवटी मनावर कंट्रोल केला आणि सांगितलं रिझल्ट चेक करायला. कारण फर्स्ट सेम पासून आपण ऑल क्लिअरच निघत आलेलो आहे. म्हटलं कर चेक. पहिले तर रिझल्ट दिसतच नव्हता. म्हटलं झालं आपलं पण काम. इतके जण एकाच वेळेस रिझल्ट चेक करत होते, त्याच कारणाने वेबसाईट काम करत नव्हती. फायनली रिझल्ट लागला आणि फर्स्ट क्लास रिझल्ट लागला. हे तर माहितीच होतं पर्सेंटेजने मी सॅक्रिफाईस नव्हतं, पण ठीक आहे, नेक्स्ट टाइम नक्की अजून खूप मेहनत करू. तुम्ही पण तुमचा रिझल्ट कमेंट मध्ये कळवा. आजसाठी एवढंच, भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जय महाराष्ट्र.